बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. मागील आठवड्यात शिरपूर प्रादेशिक वनविभागाकडून तालुक्यात धाडसी अशा कारवाया करण्यात आल्या. त्या कारवायांबाबत वनविभागाचे विशेष कौतुक होत असताना पुन्हा एकदा वनविभागाने एका व्हीआयपी गाडीतून सागवान लाकडाची होणारी चोरी पकडून मोठी कारवाई केली आहे. दिनांक 2 जून 2024 रोजी मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे वनक्षेत्र शिरपूर प्रादेशिक परिमंडळ रोहिणी नियतक्षेत्र भोईटी बिटातील हिसाळे ते सुळे रस्त्यावर लगत असलेल्या राखीव वनक्षेत्रात कक्ष क्रमांक 1001 रात्री 2:15 वाजेचा सुमारेस होंडा कंपनीचे असेंट कार उभी दिसून आली. सदरील कारची पाहणी केली असता अवैधरित्या सागवान इमारती लाकूड मिळून आले. त्यामुळे वनविभागाकडून या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. होंडा कंपनीचे असेंट वाहनाची व मालाची किंमत 20 लाख रुपये असून सदरील होंडा असेंट वाहन रेंज कार्यालय शिरपूर येथे जमा केले. पुढील तपास वनपाल रोहिणी करीत आहे. सदरची कार्यवाही श्रीमती नीनू सोमराज, वनसंरक्षक प्रादेशिक धुळे, श्री नितीन कुमार सिंग, उपवनसंरक्षक धुळे वनविभाग धुळे व श्री संजय मोरे साहेब, विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे, सहाय्यक वनसंरक्षक शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री के डी देवरे वनक्षेत्रपाल शिरपूर, आर पी पाटील वनपाल रोहिणी, मनोज पाटील वनरक्षक सुळे, कृष्णकांत साळुंखे वनरक्षक दहिवद, राहुल देसले वनरक्षक निमझरी, ज्योतिबा कांदे वनरक्षक भोईटी, सोनल मगरे वनरक्षक लाकड्या हनुमान, सीताराम भील वनमजूर, लिबास पिंजारी वनमजूर इत्यादी वन अधिकारी व कर्मचारी यांनी केली. वन विभागाकडून या गुन्ह्याचा पुढील तपास केला जात आहे. बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार.